नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर या योजनेअंतर्गत लाभ घेणारे दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी, अशा सगळ्या निराधार बांधवांसाठी राज्य शासनाची महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे गेल्या 1 ते दीड महिन्यापासून बंद असलेली पोर्टलची आहे. अपडेटचं काम चालू होतं. यामध्ये बदल जो झालेला आहे, तो बदल पूर्ण झाला असून आता नवीन पोर्टल ही सुरू करण्यात आलेली आहे. तर या नवीन पोर्टलवर एक महत्त्वाचा असा ऑप्शन आलेला आहे. त्यासाठी नोंदणी करणं सगळ्या लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर राज्य शासनाअंतर्गत सगळे जे नागरिक आहेत राज्याचे, यांच्यासाठी महासारथी आय डी हा पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. यासाठीचं नोंदणी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सध्या सुरू झाली असून महासारथी आय डी आता यामध्ये नोंदणी केली जाऊ शकते. तर या संदर्भात महत्त्वाचं असं पाहूयात, कशा पद्धतीने हा महासारथी पोर्टलवर जो आय डी आहे, महासारथी आय डी जो आहे, हा कसा तयार करायचा आहे. या पोर्टलवर आता सध्या हे ऑप्शन उपलब्ध झालं आहे नोंदणी करण्यासाठीचा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की नोंदणी नक्की कशी करायची आहे महासारथी आय डीसाठी. त्याचबरोबर याचा निराधार बांधव, त्याचबरोबर दिव्यांग बांधव यांच्यासाठी कसा लाभ होणार आहे, सगळी माहिती जाणून घेऊयात. नवीन पोर्टल ही कशा पद्धतीची आहे आणि त्यावर नोंदणी प्रक्रिया ही कशी आहे, तर जाणून घेऊयात सगळी माहिती. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात. तुमच्या समोर पाहू शकता ही जी पोर्टल आहे, नवीन पोर्टल आता सुरू झालेली आहे. पूर्णपणे अपडेटेड पोर्टल आहे. यामध्ये जर तुम्ही इथे नोंदणी हा जो ऑप्शन आहे, नोंदणी करा, या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर पाहू शकता अशा पद्धतीने आता महाराष्ट्र शासनाचा महासारथी आय डी हा ऑप्शन तुमच्यासमोर उपलब्ध होईल. फक्त तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि तुमच्या आधार कार्ड नंबरवर जो ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून नोंदणी करायची आहे. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड नसेल किंवा काही अडचण असेल तर रेशन कार्ड जे आहे यामध्ये पाहू शकता दुसरा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे. रेशन कार्ड वापरून सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता. तर नोंदणी करण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महासारथी एक नागरिक एक महाआयडी हा पोर्टलवर सुरू झालेला आहे. महाआयडीचे खूप जास्त लाभ असणार आहेत. ज्या पद्धतीने आधार कार्ड आपलं असतं त्याच पद्धतीने ही नोंदणी केल्यानंतरनं पाहू शकता याची तुमची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला महासारथी आय डी जो आहे हा दिला जाईल. आणि या अंतर्गत मिळणारे जे विविध लाभ आहेत या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे की महासारथी आय डी नक्की कशासाठी तयार करायचा आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर पाहू शकता हा जो महासारथी आय डी आहे, या ठिकाणी महासारथी आय डी जो आहे याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. राज्य शासनाचं या ठिकाणी पाहू शकता सेवा योजना ज्या आहेत राज्य शासनाच्या या अंतर्गत व्यासपीठ आहे. तर यामध्ये सुरक्षितपणे ज्या काही पडताळणी आहे नागरिकांची हे केली जाईल, एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. त्याचबरोबर सेवा आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी हे महासारथी पोर्टल जे आहे महासारथी आय डी हा सुरू करण्यात आला असून याच्यामध्ये तुमचे सगळे कागदपत्र जे आहेत डिजिटल पद्धतीने असणार आहेत आणि तुम्ही त्याच पद्धतीने कोणत्याही योजनेसाठी महासारथी पोर्टलवरून डायरेक्टली अर्ज करू शकता. तर या पद्धतीने पहिल्यांदा नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर त्याची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला जो महासारथी आय डी आहे हा दिला जाईल. तर सध्या त्याची प्रक्रिया ही सध्या सुरू झाली आहे. तर पाहू शकता या ठिकाणी नागरिकांची नोंदणी करण्यासाठी हा जो लॉग इनचा ऑप्शन आहे नोंदणी करण्यासाठीचा, तर यावर तुम्ही क्लिक केल्यानंतरनं अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतरनं संपूर्ण माहिती तुमची त्या ठिकाणी दिसेल. तुमच्या आधार कार्डवर जी माहिती असते, तुमचा ॲड्रेस असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, जीमेल आय डी, यावर दोन्ही आय डीवर तुमचा जो ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे, नोंदणी करायची आहे. आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतरनं अशा पद्धतीने पाहू शकता महाआयडी नोंदणी जी आहे ही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या मोबाईल नंबरवर सुद्धा येईल आणि या ठिकाणी सुद्धा दाखवलं जाईल. त्याच्यानंतरनं महाआयडी निर्मिती प्रक्रिया ही सध्या सुरू असून तुमची प्रोफाईल ही तयार केली जात आहे. यासाठी यू आय टी आय आणि इतर माहितीद्वारे तुमची माहिती जी आहे ही गोळा केली जात आहे. आणि महाआयडी तयार करण्यासाठी फक्त 24 तासांचा वेळ लागेल. म्हणजे पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमचा महाआयडी तयार असेल आणि तुम्हाला मोबाईल नंबर त्याचबरोबर ईमेल आय डीद्वारे कळवलं जाईल.
तर अशा पद्धतीने नोंदणी पूर्ण झाल्यानंतरनं तुम्हाला एस-एम-एस येतो. फक्त तुमच्या आधार कार्डवरूनच दुसरे कोणतेही कागदपत्र तुम्हाला आय-डी नोंदणी करण्यासाठी लागणार नाही आहेत. फक्त तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी आवश्यक आहे. आधार कार्डचा नंबर टाकून, ओ-टी-पी टाकून तुमचं जे आय-डी नोंदणी आहे, ही केली जाऊ शकते. तर याचा जो फायदा आहे, कशा पद्धतीचा आहे, या संदर्भात सुद्धा तुम्ही माहिती चेक करू शकता. विविध ज्या शासकीय योजना असतात सगळ्या राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या महा-डी-बी-टीच्या जवळ-जवळ एक 93+ योजना आहेत. त्याचबरोबर आपले सरकार पोर्टलवरच्या जवळ-जवळ 1077+ सेवा आहेत. त्याचबरोबर महा-आय-डीसाठीच्या जे महा-आय-डी आहेत, हे तयार झालेले आहेत. म्हणजे जवळ पाहू शकता ह्या ज्या सेवा आणि योजना आहेत, यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची कोणतीही प्रोसेस करावी लागणार नाही आहे. सरळ तुम्ही या ठिकाणी तुमचे कागदपत्र त्याच्यामध्ये डिजिटल पद्धतीने सेव्ह असतील. म्हणजे तुम्हाला कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर एक क्लिक करून अप्लाय करून तुम्ही अर्ज करू शकता. तुमचा महासारथी आय-डी जो आहे, महासारथी आय-डी यासाठी तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. त्यामुळेच जे काही निराधार बांधव असतील, त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील, त्याचबरोबर इतर लाभार्थी असतील, जे काही या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, त्याचबरोबर या या ठिकाणी जर आपण पाहिलं राज्य शासनाची योजना, त्याचबरोबर आपले सरकार पोर्टलद्वारे ज्या काही योजनांचा लाभ घेतात, त्यांच्यासाठी ही महासारथी पोर्टल खूपच उपयोगी ठरणार आहे. एकदा का नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली, की त्याच्यानंतर डॅशबोर्ड कसा आहे, त्याच्यावर कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया कशी आहे, या संदर्भात पुढचा व्हिडिओ आपण घेणार आहोत. त्यामध्ये कशी प्रक्रिया आहे अप्लाय करण्यासाठी, अर्ज प्रक्रिया कशी आहे, योजना कशा पद्धतीने दाखवल्या जातात, कागदपत्र कसे सबमिट करायचे, या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर सध्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, की पाहू शकता तुम्ही जी नोंदणी आहे सोप्या पद्धतीने फक्त आधार कार्ड नंबर, त्यावर प्राप्त झालेल्या ओ-टी-पीने तुम्ही तुमची नोंदणी जी आहे महासारथी पोर्टलसाठी करू शकता. अशा पद्धतीने ही नवीन पोर्टल जी आहे राज्य शासनाची सॅस पोर्टल, ही आधार योजनेसाठीची पोर्टल ही अपडेट झाली असून यावर आता निराधार दिव्यांग बांधव त्यांचं स्टेटससुद्धा चेक करू शकतात. तर हे स्टेटस कसं चेक करायचं, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आता इथे जो तुमचा पोर्टलवर तुमचा आय-डी तयार झाल्यानंतर तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे, त्या सगळ्या योजनांची माहितीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे जी काही योजना असेल, त्या योजनांची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल. तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहात आणि त्याचे स्टेटस, त्याचा जे सध्याची स्थिती आहे, ती सुद्धा त्यामध्ये चेक केली जाऊ शकते. तर पुढची अत्यंत महत्त्वाची अपडेट, एकदा का नोंदणी महा-आय-डी पोर्टल, जो महासारथी आय-डी जो आहे, हा तयार झाल्यानंतर त्यामध्ये कशी माहिती दाखवली जाते, या संदर्भातला पुढचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आणि याच कारणामुळे मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.